श्री संत महाराज श्री दत्तात्रय भगवान विठला नर दत्तनामी जे तत्पर त्याचे होते दर्शन पतित होता ते पावन तया लागे शरण जावे काया वाचा आणि जीवे शरण एका जनार्दनी पाया आठविता मनी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्न वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रय समागम्य तिष्ठं तमानंद गंगं दत्त नामे जय तत्पर त्याचे होता दर्शन पतित होता ती पावन गेन कमी करा गेन बेस द्या हॅलो हां थोडा कमी बेस ट्रबल हॅलो हॅलो भगवान दत्तात्रयाच्या या प्रांगणामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे आजचं कीर्तन आहे. आजचा जो अभंग आहे तो भगवान दत्तात्रयाची सेवा करणारे जी लोक आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे. विठ्ठल आपण सर्वजण भाग्यवान आहात. आपल्या सर्वांकडून हे 3 देव एकत्रित आलेली देवता पृथ्वीवरचे भगवान दत्तात्रय आहेत. त्यांची सेवा आपल्या सगळ्यांकडून घडते. माणसाची सेवा करणाऱ्याला माणसं चांगलं म्हणतात. संतांची सेवा करणाऱ्याला संतांनी चांगलं म्हटलेलंच आहे. परंतु देवासाठी ज्यांनी वेळ दिलेला आहे त्याच्यासाठी संतांनी काय म्हटलं ते अभंगात सांगितलं. विठ्ठल आज खऱ्या अर्थाने भरभरून राहू दे देवांना तिकडं पाठवा मंदिरात अभिषेकासाठी. भरभरून या ठिकाणी आजचं वातावरण दिसतंय. 2-3 दिवस मोठी थंडीची लाट होती आणि ती लाट आज जरा कमी झाल्यासारखी वाटते का नाही. आणि खरं तर भगवान दत्तात्रयाची ऊब आपल्या भक्तांना मिळालेली आहे. 37 वर्षामध्ये विघ्ने महाराजांनी जी काही देवाची सेवा केली या ठिकाणी तर त्यांच्याबद्दलही कोणीतरी काहीतरी बोललं पाहिजे की नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांबद्दलच जे देवाची सेवा करणारे आहेत त्यांच्यासाठी नाथ महाराजांनी हा अभंग खर्च केलेला आहे. मग वातावरण छान आहेत. माईकवाले आपले प्रेमाचे भेटलेत नाही का. दत्त जयंती आहे त्या प्रसंगाला पखवाज वाजवायला दत्ता महाराज आहेत. ते टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ते आमच्या आधी पोहोचले पण सापडत नव्हते. कुठून प्रगट झाले काय माहिती. मग त्या संजय महाराजांनी त्यांना फास्ट आणलेलं दिसतंय. आपल्याच परिसराचं भूषण असलेले सगळ्यापेक्षा उंच असलेले
त्यांची अशीच उंची वाढत राहणार आहेत, कारण या सगळ्या विद्यार्थ्यांचे ते गुरु आहेत, त्याच्यामुळे त्यांची उंची असणारच आहेत. तर अंगद महाराज आहेत, त्याचबरोबर आपल्या परिसरात आणि आपल्या गावावर सदैव गाण्यासाठी वगैरे येत असणारे भाऊसाहेब महाराज आहेत. त्याचप्रमाणे आता इतका योग आहेत, आपलं दत्तात्रयाच्या बद्दल शब्द वापरले जातात, दत्ता दिगंबराया, नाही का. तर हे दिगंबराया गायला आहेत आज. दिगंबर महाराज सुंदर गातात, त्यांच्या आवाजाने खऱ्या अर्थाने. आता गाणं असं आहे त्यांचं की आपण ऐकायला जर लागलो तर ते थांबलं तर डिस्टर्ब होतं. कधी कधी गायला लागल्यावर माणसाला डिस्टर्ब होतो, हा भाग वेगळा आहे. पण चांगलं गाणं असल्यानंतर गाणाऱ्याचं गाणं थांबल्यानंतर असं वाटतं की आता काहीतरी झालं. इतकं सुंदर या ठिकाणी गाणारी सगळी मंडळी आहेत. आणि हा सप्ताह जसा वयस्कर होतोय, सप्ताहाचं जसं जसं वय वाढतंय तसा तसा सप्ताह हा तरुण व्हायला लागलाय. तरुण म्हणजे तरुण पोरांनी हा सप्ताह महाराष्ट्रात नेला. खऱ्या अर्थाने बाबांना जी मेहनत घ्यावी लागली त्याला सगळ्या तरुणांचा प्रतिसाद आहे. आणि आपल्या या ठिकाणी आरोग्य शिबिर, आपले जे सगळे गावकरी डॉक्टर मंडळी आहेत यांनी खरंच जन्मभूमीचं ऋण ते फेडतायत. म्हणून बऱ्याच लोकांना त्यांनी तपासलं, बऱ्याच तरुणांनी रक्तदान केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं ना त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. अरे यांनी दिल्यामुळेच गरजू लोकांना मिळणार आहे. कुणीतरी द्यावं लागतं, त्यावेळेस मिळतंय. म्हणून ही सगळी तरुण मंडळी आहेत. न डगबगता निस्वार्थ भावनेने परमार्थी कार्य करत राहा. भगवान दत्तात्रय तुम्हाला यशच देतील. कारण देव, देश आणि धर्म टिकला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला तरुणांची गरज आहे. आणि हे जे सगळे तरुणांच्या अजून जशी एक गुलाबाचं झाड आहे आणि त्याला अशी कळी असते, कळी उमलल्यानंतर तिचा सुगंध दरवळत असतो, तसे ही जी मुलं आहेत ना या ठिकाणी अंगद महाराजांकडचे, ते कळीमध्ये आहेत. ती जेव्हा उमलतील ना त्यावेळेस हेच गायला आपल्याकडे येतील. ज्यांना कोणाला टाकायचे असतील ते काही ते प्रमोशन नाही करत बरं का त्यांचं. विठ्ठला विठ्ठला सुंदर वातावरण आहे. जसं माझ्या बालपणी जशी भरभरून गर्दी वगैरे असायची तसं भव्य दिव्य स्वरूप या ठिकाणी हळूहळू आपण आणायला लागलेले आहात. या प्रसंगाला जे देवाची सेवा करतात ते खरंच भाग्यवान आहेत. माणूस माणसाची दखल घेत नाहीत. संतांनी ज्यांची दखल घ्यावेत ते तुम्ही सगळे आहात. ज्यांनी 1 रुपया दिला असेल, कुणी काही मदत केली असेल, कुणी कागद उचलले असतील, कुणी वाढायचं काम केलेलं असेल, नको तिथं वेळ द्यावाच लागतो. पण देवाच्या दारात ज्यांनी वेळ दिला त्यांना पुण्यच मिळणार आहे. विठ्ठल म्हणून आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एक पारंपरिक मान्यता आहे. पंचमहाभूत आहेत बघा. पृथ्वी आहे, पाणी आहे. पृथ्वीची आई म्हणून पूजा केली जाते. का पूजा करायची? काय नाही, तिच्यावर आपण आयुष्यभर राहतो, खेळतो म्हणून तिची पूजा करतात. पूजा म्हणजे पृथ्वीबद्दल कृतज्ञता आहे. पाण्याची पूजा केली जाते. तुम्ही म्हणाल आपल्या इथं नाही होत, परिसरात पैठणला होते. नाही पैठणची पाहिली तर गंगेची तरी पूजा होतेच ना. ही पूजा कशाची आहे तर पाण्याची आहे. पृथ्वी, आप, तेज, अग्नीची पूजा होते. कशी काय अग्नीची पूजा? लग्नाच्या वेळेला अग्नीचीच पूजा केली जाते. ह्या सगळ्याची पूजा केली जाते. का? कृतज्ञता म्हणून पूजा केली जाते. याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. हे पंचमहाभूत जिथं एकत्रित येतात त्यांची पण पूजा केली जाते. विठ्ठल थोडंच कीर्तन होणार आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगतोय आपल्याला. पंचमहाभूत एकत्रित येतात प्राण्यांमध्ये. जर कुत्रा असेल तर त्याची आपल्या धर्मामध्ये पूजा होते का नाही? कुत्र्याला
खंडोबा म्हणून पूजतात. प्राणी आहेत. उंदीर गणपतीचं वाहन म्हणून उंदराची पूजा होते. आता बिबट्याचा धाक निर्माण झाला परिसरामध्ये, नाही का? आपल्या इकडं कुठंतरी आला होता म्हटले. बिबटे आहेत, वाघ आहेत, त्या वाघाची पण पूजा होते, ठीक आहे. नाही, वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा होते. नंदी म्हणून बैलाची पूजा होते, पोळ्याला पूजा होते. आता मला सांगा, वेगवेगळे प्राणी आणि वेगवेगळ्या पशुची पूजा होते, आणि ही पूजा करणारे कोण आहेत? माणसंच आहेत ना? का जनावराची पूजा करतात? रेड्याची पूजा होते, माऊलींच्या सहवासात आलेला रेडा, त्याची पूजा होते. जर प्राण्यांची पूजा होते आणि ते पूजा करणारे जर माणसं असतील तर ठराविक माणसाचीच का पूजा होते? याचा विचार आमच्या संतांनी केला. विठ्ठल खूप मोठं रहस्य आहे बरं का बोलण्यामध्ये. सगळे माणसं आहेत, माणसांनी माणसाची पूजा केली, पण पूजा करणाऱ्या माणसांनी सगळ्या माणसांचा आदर नाही केला. मग माऊली जन्माला आले आणि सगळ्या जाती धर्मातल्या माणसांना संत होता येईल असं काहीतरी कार्य केलं आणि ज्ञानेश्वरी जगाला बहाल केली. विठ्ठल म्हणून सगळ्या जाती धर्मातले स्त्री पुरुष हे संत बनू शकले. लक्षात घ्या, मागे एकदा मी सांगितलं असेल, स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. कुणी केली सुरुवात? सावित्रीबाई फुले. किती काळ आहे बरं अंदाजे? 100-200 वर्ष. मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही बरं का, परंतु 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबरायांची सख्खी बहीण अभंग लिहिते, ही पण एक स्त्रीच होते ना. हा इतिहास का सांगितला जात नाही? विठ्ठल विठ्ठल. म्हणून जी चांगली माणसं आहेत त्यांनी माणसातलं चांगलं पण शोधलं आणि त्यांना देवरूप दिलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बघा, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगतोय. हा मंडप जे टाकलेला आहे, हे महिलांनी ताब्यात घ्यावा म्हणून टाकलाय का? काय वाटतं तुम्हाला? माणसांना बाहेर काढलं तुम्ही, सगळ्या ताब्यात घेतला. हे ताकद आहे स्त्रियांची. मग हे तुम्हाला ताकद दिली कुणी? कुणी नाही दिली, आमच्या माऊलींनी दिली महाराज. ही माऊलींनी तुम्हाला ताकद दिली. आता दुसरं सांगतो थोडंसं. जेवढ्या महिला इथं आलेल्या आहेत, घरी विचारून आलात का नवऱ्यांना? काहींचे आले असतील तर भाग वेगळा आहे. परवानगी घेऊन आलात का? काय सांगायचं आहे? सप्त्याला तर चाललेलो आहेत. घरी गेल्यावर जर विचारलं तर कुठे गेली ती? काय सांगणार आहेत? सप्त्याला. नवरा शांत बसणार आहे. बिगर विचारता दुसरीकडे जाऊन दाखवा बरं, काय होईल? तुम्हाला माहीतच आहे. मग एवढं मोठं शक्ती लोकांना, महिलांना देण्याचं कार्य कोणी केलं? हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणि मग ही जी चांगली लोक निर्माण झाली आणि देवाधर्माच्या सानिध्यात आली, त्यांच्याबद्दल कुणीतरी चांगलं बोलावं म्हणून संतांनी सुरुवात केली. मग सगळी माणसं जन्माला आली. पण मला सांगा, आपल्यापैकी या दत्त संस्थांवर वर्षाला येणारे काही लोक आहेत दर्शनाला. वर्षाला सप्ताह, चला आता काहीतरी आपल्याला कीर्तन ऐकायला भेटन, मग चला आपलं. मग आल्यानंतर मग लोक वर्गणी देतात. वर्गणीला मागे राहत जाऊ नका बरं का, कारण आपला धर्म आपण नाही सांभाळायचा तर कुणी सांभाळायचा, नाही का? ही मदत देवासाठी आहे. मग वर्षाला काही लोक येतात. काही तर असे बहादर असतील, 10 वर्ष आलेच नसतील, नाही का? काही जाता येता इथून जात असतील, पाहत असतील आणि जात असतील. हा वेगवेगळा भाग आहेत. जे कधीच चांगल्या कार्यात नसतात, ही लोक चांगली आहेत का? मग चांगलं कोण आहे?
बरं, जी देवात जातात आणि घरी चपला घेऊन जातात दुसऱ्याच्या, मग हे लोक चांगली का? चांगलं कोण? देवाला चाललेला आहे पण पायात चप्पल फाटकी आहेत, स्वतःची काढून देतो तो चांगला, की मंदिरातली आपली सोडून दुसऱ्याची नवी घेऊन जातो तो चांगला? तुम्ही ठरवा. विठ्ठल विठ्ठल. चांगलं आणि वाईट याचं ठरवलं कोणी? तर आपण काहीही ठरवू, पण संत कुणाला चांगलं म्हणतात त्याच्यासाठी हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला. मग जी चांगली लोक आहेत ना, त्या चांगल्या लोकांना थँक्यू नाथ महाराज अभंगातून म्हणतात, की जे दत्ताच्या नामामध्ये सदैव तत्पर आहेत ते लोक खरे धन्य आहेत. पहिल्या चरणात धन्य धन्य ते नर, धन्य धन्य ते नर, धन्य धन्य ते नर, धन्य धन्य ते नर. सतनामी जे तत्पर, सतनामी जे तत्पर, जाणे होता दरुशन, जाणे होता दरुशन. सतनामी जे तत्पर, सतनामी जे तत्पर, जाणे होता दरुशन. धन्य धन्य तेची नर, दत्तनामे जे तत्पर, धन्य धन्य तेची नर, दत्तनामे जे तत्पर, धन्य धन्य तेची नर, दत्तनामे जे खूप छान म्हणतायत. जरा जोरात टाळ्या होऊ दे एकदा. खूप छान अभंग आहेत. धन्य धन्य तेची नर. माणसं पृथ्वीवर सगळेच आहेत हो, हे काय नाही. आपण इथं दत्त संस्थांवर आलेले आपण पण मनुष्य म्हणूनच आहेत, हे काय नाही. पण जे दत्त नामी तत्पर, तत्पर शब्द खूप छान आहे बरं का. तत्पर म्हणजे जे आळशी नाहीत त्यांच्यासाठी शब्द आहे. देव ना करू, जेवण कर म्हटलं एखाद्याला, ते मध्ये जेवतो थोड्या वेळाने. मग ते भूक लागली, जेव बाबा, थंड होईल, जेवतो थोड्या वेळाने. चल कीर्तनाला, येतो थोड्या वेळाने. मग कीर्तन संपत आलं की तो पोहोचतो. याचा अर्थ कीर्तन सोडायलाच आलेला असतो की काय माहिती, ठीक आहे नाही. तत्पर पाहिजे, तत्पर, क्विक. तत्पर कशाला म्हणायचं? बटन दाबलं की लगेच लाईट लागते. पण काही काही ट्यूब आहेत, ट्यूब असतात ना, त्या लेट लागतात नाही का, लेट करण म्हणतात त्याला. संस्कृतमध्ये आमचं वाक्य आहे, विलंबेन ज्वलती, विलंबेन ज्वलती म्हणजे उशिरा जाग होणं. आणि जे उशिरा जाग होतात ना त्यांचा उद्धार शक्यच नाही. विठ्ठल बरेच लोक कामाधंद्यामध्ये व्यस्त असतात आणि वय झाल्यानंतर मग अचानक त्यांना वाटतं की आता देवधर्म करावा. आता जोपर्यंत शरीरामध्ये बळ असतं ना तोपर्यंत चांगलं काही सुचतच नाही. हा निसर्गाचा नियम. शरीरातली क्षमता, ताकद हळूहळू कमी झाली ना, नैसर्गिक माणूस भक्ती मार्गाकडे वळला जातो, ॲटोमॅटिक आहेत. पण त्याला विचारलं काय आहेत, पंढरपूरला जायचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहेत. पण जगद्गुरु तुकोबारायांनी आणि अनेक संतांनी वेगवेगळा अभंग लिहून ठेवलेत, आहे का नाही.
मज नाही हात पाय डोळा पडली झापड. लक्षात घ्या किती छान लिहिलंय बघा. हात असतात पण जे कामाचे नसतात ते असून नसल्यासारखे असतात. हात पाय आहेत पण शरीराला लटकलेले आहे. त्याला म्हटलं उठून चाल तर चालता येत नाही, खाली बसता येत नाही. ज्यांना बसता येत नाही त्यांच्यासाठी पुढच्या वर्षी आपण खुर्च्याची बी सोय करू, आहे का नाही. परंतु या परमार्थ वाढला पाहिजेत. मग खूप छान आहे. मज नाही हात पाय. दुसऱ्याच्या हाताने जर जेवावं लागत असेल तर त्याला सांगितलेलं आहे की हात पाय असून नसल्यासारखे आहेत. डोळा पडली झापड. डोळे आहेत, झापड शब्द माहिती आहे तुम्हाला. आपण सगळे ग्रामीण भागातलेच आहेत. जुन्या काळात कुंपणाला झापड कोप असायची ना, त्याला दरवाजा असायचा, त्याला काय म्हणायची? झापड आहे ना. झापा वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव आहेत. मग झापड म्हणजे दरवाजा. आता मला सांगा, डोळा पडली झापड. आता डोळ्याचे डॉक्टर आपल्याकडे सकाळी आले होते मला वाटतं, त्यांना विचारा. माझ्याकडे बघा, तुमच्या लक्षात येईल. हे माझ्या डोळ्याला पापणी आहे ना, सगळ्यांच्याच आहे, तुमच्या पण आहे. पण काहींच्या डोळ्याच्या वरची जी कातडी आहे ना ती स्लिप झालेली असते. मग ती खाली राहिली की खालीच राहते, ती वर होत नाही ऑटोमॅटिक. आता तुम्ही उघड झाप करताय डोळ्यांची, पण असा काहीतरी रोग आहे, काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतो, ती कातडी खाली आली की खालीच राहते. मग त्याला क्लिप आलेली आहे नवीन, ती अशी क्लिप बसवून द्यायची, मग ते डोळा उघडाच राहतो. काय निरीक्षण आहे बघा ना. कचरा आला काही आला तरी काहीच नाही, लावून द्यायची क्लिप, आपलं डोळे उघडेत. मला तर असं वाटतं याचा शोध लागला ते खूप छान झालं. रात्रीच्या कीर्तनात ज्यांना रात्री झोप येत असेल त्यांनी घरून येतानाच क्लिप घेऊन यायची, अशी लावून द्यायची आपली. कीर्तनकारांना कळणारच नाही झोपलाय का जाग आहे. एकटक पाहिल्यानंतरही प्रॉब्लेम व्हायचा पुन्हा. आहे का, हलवून बघा म्हणते, जाग आहे का, जागा आहे का, म्हणजे इथं आहे का गेलावर, आहे का नाही. डोळा पडली झापड. खूप छान शब्द आहेत बघा. किती बारीक निरीक्षण आहे आमच्या संतांचं. डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले. एकदा असंच कीर्तनाला कुठेतरी आम्ही गेलो होतो, जवळच बसला होता साऊंडच्या शेजारी एक म्हातारा, आणि सारखा म्हणायचा. ते बाईकवाल्याला परेशान करून टाकलं त्यांनी. आवाज वाढव, आवाज वाढव. त्यांनी इतका आवाज वाढला की माझ्या कानाला त्रास व्हायला लागला. मी म्हणलं जरा कमी कर. ते मला दक्षिणा देणारच तिथं बसलाय आणि तोच वाढायचं सांगतोय, करायचं काय. मग जेव्हा ऐकायला येत होता तेव्हा कुठे बसत होता, नाही का. मग कर्ण हे बधीर झाले. कुठे छान छान लिहिलं पाहिजे. नाक मुख गळू लागले, असं खांडी होणी लाळे पळती पोर. जुना एक कोठा असतो पाचटाचा, ऊसाचं पाचट, त्याचं ते बनवलेलं कुजलेलं असतंय. असा स्लो पाऊस असतो, स्लो थोडा थोडा पडत असतो सारखा. आणि त्याने काय होतं, कोठावाला झाल्यानंतर मधून गाळायला लागतो, नाही का. तसं हे दात वगैरे गेलेले असतात म्हातारपणामध्ये, आणि मग हळूहळू असं आतली रबडी, आहे का नाही. तर रबडी लाल असते, कधी कधी केशर टाकतात ना, पण ती हिरवी असते, ती अशी बाहेर येते, नाही का. नाक मुख गळू लागले, लाळ काय काय लाळ, तोंडातून लाळ गळते, लाळ आणि शेंबूड. मग हे असं दृश्य एका म्हाताऱ्याचं पाहिलं आणि संतांना आठवण झाली, श्वानापरी गती झाली. कशी अवस्था झाली त्याची, कुत्र्याप्रमाणे. आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे काय अवस्था झाली आपली, आहे का नाही. मग असं रबड्या आल्यानंतर माशा जमा होतात, बसतात, आहे का नाही. माशी बसल्यानंतर त्याला वेगळं कसं तरी वाटत असेल, पण हातच उचलत नाही ना. आता सोय फॅन लावून देतात, नसला फॅन तर मच्छरदाणी आलेली आहे, आता सोय आहेत. मग त्याला वाटलं आता आपण परमार्थ करावा. सगळ्यांना वाटतं, पण वेळ निघून गेलेली असते, आहे का नाही. कळत नाही असं नाही, लोकांना वाटते करावं, पण वेळ निघून गेल्यावर. खूप सुंदर लिहिलेलं, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे. नाही, हृदयातून असा जीव ज्यावेळेस माणसाचा जातो
शरीर असं थरथर थरथर कापायला लागतं, घरारे सुटतात आणि मग वाटतं, भीती वाटते त्याला भयंकर, आणि मग त्याला वाटतं आपण थोडा पारमार्थ करायला पाहिजे होता, आहे की नाही. मग कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे काय अवस्था आहेत, वर्णन केलेत. राहती निराळी निराळी, कोण? रांडा पोरे सकळ सकळ. हे रस निर्माण बघा बरं का, संत ज्यावेळेस लिहितात लोकांना दुःख द्यायचंय म्हणून लिहित नाहीत, त्या दुःखाची भयानकता कळावी म्हणून लिहिलेलं आहे. तो रस निर्माण करण्यासाठी लिहिलेला आहे. हे का सांगितलं तुम्हाला? काही नाही, हे सगळी लोक अशा अवस्थेत आल्यानंतर त्यांना पुण्य करावं वाटतं, काही नाही, लेट झालेली लोक आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणजे लेट न होता तारुण्यात दत्ताच्या चरणावर लोटांगण घालतात ते लोक धन्य आहेत. विठ्ठल दत्त नामी जे तत्पर आहे की नाही, तारुण्यात दत्ताची सेवा जर केली तर म्हातारपण आल्यानंतर तुम्हाला बसल्या जागेवर असं वाटेल की आपण अशी सेवा केली होती, आपण पंक्तीत वाढत होतो, नाही का, आपण सगळ्या कार्यक्रमाला जात होतो, खूप थंडी असायची पण पांघरून घेऊन जात होतो. हे म्हातारपणामध्ये तुम्हाला आठवेल. आणि असा जो सेवा करणारा कुणी असेल त्याला जर पाहिलं तर पापी सुद्धा पुण्यवान होतो, हे नाथ महाराजांनी सांगितलं. त्यांचे होता दर्शन, 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 त्यांचे होता त्याचे होता दर्शन. दर्शन, आता तुम्ही इथं सगळे बसलायत, राधा राधा, कंबर आवळा, नाचायला कंबर जास्त आवळावं लागतं. तर
खूप छान अभंग आहे. दर्शन, आता तुम्हाला विचारतो सगळ्यांना, दर्शन म्हणजे काय हो? तुम्ही दर्शनाला जाता त्यावेळेस तुमची काय अपेक्षा असते? पायाला हात लागला पाहिजे, असंच आहे का नाही? संस्कृतमध्ये खूप सुंदर लिहिलेलं, दर्शन म्हणजे पाहणे. पाहणे अर्थ आहे बघा. दर्शन घेऊन आलो, तुम्हाला वाटतं पायाला शिवून आलो, असं नाही आहे, पाहून आलो. मला सांगा बरं, ज्याला तुम्ही पाहायला जाता मंदिरात, थोडं कल्पना करा, मंदिरात कोणीच नाही आहे, एकटा पांडुरंग विटेवर उभा आहे. तुम्ही गेलात आणि तुम्हाला गर्दी नसल्यामुळे निवांत वेळ मिळाला, समोर पांडुरंग उभा आहे आणि तुम्ही त्याला पाहता की डोळे बंद करता? डोळे बंद करता. पाहायचं सांगितलंय ना. दर्शन पाहायला गेलेत का स्पर्श करायला गेलेत? तर स्पर्श होणं हा दुय्यम भाग आहे, पण पाहणे, चांगली गोष्ट जर आपल्या डोळ्यांनी पाहिली तर आपलं पुण्य वाढतं. की बघा, खूप याच्यामध्ये काशवी आहे ना, काशवी अशी एक मान्यता आहे. मी काय ते प्राणीशास्त्राचा अभ्यासक नाही. मागे एक व्हिडिओ आला होता, जे मोर आहे ना तो नाचतो आणि डोळ्यातून त्याचे अश्रू आले ना तर ते नर आणि मादी मोर ते टिपते आणि मग नवीन पक्षाला जन्म देते. पण मला तो वेगळाच व्हिडिओ आला. आपलं काय त्याच्यात प्राणीशास्त्रातला मी काही तज्ज्ञ नाही, पण अशी एक मान्यता आहे की काशवीने त्याच्या पिलाला पाहिलं, पोट भरून जातं. 100% असं आहे. जर पाहिल्यावर पोट भरतंय तर चांगल्या माणसाला पाहिल्यानंतर सुद्धा प्रसन्नता वाटते, नाही का? तुम्ही बघा, भगवान बाबांच्या फोटोकडे जर पाहिलं ना, किती थकलेले असा, कसं आहे असा, पाहिलं की प्रसन्न वाटतं. याच्या पुढे जाऊन सांगतो, खूप मोठे दुःख आहे आणि वैतागलेत, थकलेत आई वडील, आणि दूर देशी असलेला मुलगा अचानक आला समोर, पाहिलं, त्यांचं दुःख हलकं होऊन जातं. ही साधी घटना आहे का? हे डोळ्यातून रिफ्लेक्शन आहे की नाही? पाहिल्यानंतर आपल्याला त्याचे परिणाम जाणवतात. विठ्ठला 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 छान शब्द आहे. तसं दर्शन म्हणजे पाहणे, आहे का नाही? त्याचे होता दर्शन. मग कुणाला पाहिल्यानंतर बघ सगळ्यांनी हात जोडले का? मी भूमिकेतच सांगितलं, आहे की नाही? अग्निदेवतेला लोक नमस्कार करतात का? कृतज्ञता आहे, तुझ्यामुळे आमच्या जीवनात प्रकाश आहे आणि उजेड पडलेला आहे, की नाही? म्हणून आता ते तुम्हाला जे सांगतोय पाहणे, आता पाहायचं असेल तर प्रकाशच लागतो. कदाचित मी दिसत नसेल कॅमेऱ्यात म्हणून त्याला वाटलं असेल लाईट टाकू, विठ्ठला 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 विठ्ठला. खूप छान. माऊलींची एक सुंदर उभी आहे बघा. तुम्हाला पाहायचंय, सूर्य उगून वर आलेला आहे, डोळे आहेत तुम्हाला, पण सूर्य नसल्यानंतर दिसणार आहे का? दिसू शकत नाही. मग पाहण्यासाठी मदत कोण करतं? उजेड, हे का नाही? सरळ सरळ आहेत ते, वेदांतातलंच आहे, थोडं वेगळ्या पद्धतीनं आहे. पाहण्यासाठी मदत कोण करते? लाईट. दिवा असेल, ट्यूबलाईट असेल, काय ते सूर्य आहेत. पण लाईट डोळ्यावर असेल तर दिसेल का? दिसू शकत नाही. मग आपल्या पाठीशी सूर्यप्रकाश असावा, पाठीमागून सूर्य असावा, मग दिसतं, पाहता येतं. तसं संत आणि सद्गुरू आपल्या पाठीशी असतील तर श्री गुरु सरीखा आस्था पाठीरा, श्री गुरु सरीखा आस्था पाठीरा, गुरु सरीखा आस्था पाठीरा, इतरा खाले खा
इतराचा लेखा ओढ करी श्री गुरु सारिका हस्ता पाठीराचा श्री गुरु सारिका हस्ता पाठीराचा राजा लेखा इतराचा छान मस्त प्रमाण दिले. मग ते श्रीगुरु असल्यानंतर आपल्याला न दिसणारा परब्रह्म दिसतो. आता हे अभंगातला जो शब्द थोडा वेगळ्या पद्धतीने बघा पुढे. होता ती दर्शन, दर्शन झाल्यानंतर पाहिल्यानंतर काय होतं? पतित होता ती पावन. म्हणजे जे पतित आहेत, पतित कोण आहेत? जे संसारात आहेत अशी मान्यता आहे बरं का. मग आता तुम्ही म्हणाला आम्ही सगळे संसारिक आहेत, पतित आहेत. मग तुमच्यासाठीच तर साधू संतांनी हा परमार्थ सुरू केला आहे नाही का. आपल्यासाठीच परमार्थ सुरू केलेलं का? आपल्याला पुनीत व्हायचं. पाहिल्यानंतर पापी सुद्धा पुण्यवान होतो. हे पटतं तुम्हाला? खूप मोठी घटना आहे. भजन करा सांगतो विठ्ठल. भगवान बाबा नारायणगडावर होते आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. पारतंत्र्यात भारत होता आणि त्या काळात एक मोठं नाव गाजलेलं होतं हे का नाही, पत्री सरकार. हा, नानासाहेब नाना पाटील सगळ्यांना माहिती आहे. ते आले होते, कशासाठी आले होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे ना. अण्णाचं चरित्र चालूच आहे. मग हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. पण बाबांना पाहिलं त्यांनी तर भावना बदलली का नाही? हा, का बदलली भावना? काय सांगितलं बाबांनी? काहीच नाही सांगितलं. बाबांना पाहिलं फक्त. मग लक्षात घ्या, असंच गाडी अडवली गेली रात्री एका ठिकाणी. थोडं पंक्चर वगैरे झालेली होती. जिथं पंक्चर झाली तिथं एक टीम होती, टोळी आली मदत करायला. पंक्चरचं टायर काढून दिलं, दुसरं बसवलं. जाता जाता दर्शन घेतलं. जाताना सांगितलं महाराज आम्ही दरोडेखोर आहेत बरं का. मी म्हटलं मग एवढं सौजन्याने का सोडलं आम्हाला? हा, ते म्हटले, त्यांनी खूप सुंदर सांगितलं. ते म्हटले आम्ही सगळ्याकडून काढून घेतो हे ठीक आहे, पण तुम्ही देवाची सेवा करतायत, तुम्हाला लुटू नयेत एवढं आम्हाला संतांनी सांगितलं. आता मला सांगा, आता मला याच्यातून एक गोष्ट सुचली. गोष्ट म्हणजे चोराच्या तावडीतून माणूस वाचू शकतो आहे का नाही. ही ताकद कशाची आहेत? काय नाही, परमार्थाची ताकद आहेत. पाहिल्याबरोबर पापी माणसाला सुद्धा दान धर्म करावा वाटणं हे त्याचे परिणाम आहेत. विठ्ठल म्हणून पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी. संजय आपो यादो, संजय आपो यादो, आपो नाही हो भरासी, आपो नाही हो भरासी. म्हण हे पाहिल्याबरोबर पापी माणसाचं पाप हळूहळू वाल्याचा वाल्मिकी झाला. काय केलं? काय नाही, कृपा झाली. कृपेचे वेगवेगळे परिणाम. हस्तकृपा वेगळी आहे नाही का नाही, नेत्रकृपा वेगळी आहेत. मग हे पतित पावन होतात. म्हणून जे लुटणारे लोक आहेत
त्यांची टक्केवारी असते. टक्केवारी ते दान धर्म जास्त करतात, ठीक आहे. पण हे जे पुण्य ज्यांच्यामुळे आपण पुनीत होतो, ही अशी लोक आहेत ना, यांची आपल्याकडून शरीराने, वाणीने आणि जीवानी सेवा घडली पाहिजे. तिसरं चरण, तया लागी शरण जावे, तया लागी शरण जावे, तया लागी शरण जावे, तया लागी विठ्ठला विठ्ठला. खूप तिसरं चरण जे आहे ना, ते शरण जाण्यासाठी सांगितलेले. त्या लागी शरण. आता कोणाला शरण जातात लोक? जिथं भीती वाटते तिथं जास्त लोक शरण जातात, नाही का? आणि जिथं भीती नाही तिथं शरणच जात नाहीत लोक. 2-3 ठिकाणी शरण जातात. जिथं मुबलक पैसा आहे तिथं एक लोक शरण येतात, आणि डाकू असेल तर तिथे एक शरण येतात, नाही का? पण कुठलीच अपेक्षा न ठेवता प्रेमाने जिथं शरण जातात लोक, त्यांचं नाव आहे भगवान बाबा. माऊलींच्या चरणावर काहीच नाही, जाऊन प्रेमानं शरण जातात. पण देवाची सेवा जो करतो ना, त्या लागी शरण जावे, लक्षात घ्या. म्हणून या संस्थांची 37 वर्षापेक्षा जास्त ज्यांनी सेवा केलेली आहेत, असं आपल्या परिसराचं भूषण असलेले विघ्ने महाराज, त्या लागी शरण जावे. मग काय खूप सुंदर अभंग आहेत. कसं, आता काही लोक फक्त येतात, वागतात, जय हरी, पण त्याचं ती सिस्टीम सांगितलेली आहे. पुढं खूप छान शब्द आहेत. काया म्हणजे शरीर, शरीराने ही बाह्य क्रिया दिसते, डोळ्याने दिसणारं शरीराने आहे. आता पुढं सांगतो, लोक दर्शन घेतात, तोंड फिरवलं, मागे गेला की निंदा करायला सुरुवात करतात, नाही का? म्हणून एक शब्द नाथ महाराजांनी पुन्हा अजून एक वाढवला, की नाही, वाचा. आणि मग त्याच्या पुढे अजून सांगितलं, शरीर झालं, वाणी झाली. मग आता कधी कधी असं आहे, आता तुम्ही सगळे तज्ज्ञ लोक आहेत, एका स्टेजवर एकाच पक्षातले लोक बसतात, पण एकमेकाचं प्रेम असेलच सांगता येत नाही. पण आचारसंहितेमुळे स्तुती करतात, पण मनात काय माहिती सांगता येत नाही ना. म्हणून पुढचा शब्द वापरलेला आहे, जिवे. शरीर आहे, वाणी आहेत आणि जीवेत. शरीर आणि वाणीपर्यंतच का नाही थांबले? आयडियोलॉजी चेंज केली, भाषणं बदलतात, नाही का? म्हणून जिवे सांगितलेलं आहे. हे 3 प्रकार आहेत. या 3ही प्रकारातून माऊलींची होई, आम्ही तनु मनु जिवे चरणाशी लागावे. आणि पुढे शब्द वापरला एक अजून एक्स्ट्रा माऊलींचा आहे, अगर्वता करावे दास्य सकळ. अहंकार न ठेवता सेवा करावी. काही माणसाला याचाच अहंकार आहे की मी सेवा करतो. म्हणजे बरेच पुजारी हे अहंकारी दिसतात, त्याचं कारणच ते की मी पूजा करतो, मी पुजारी आहेत, हे का नाही? मग त्याचा तो तोरा असतो वेगवेगळ्या पद्धतीनं. सगळ्या पुजाऱ्याला मी नाव ठेवतो असं समजू नका बरं का. व ते काही रंग दिसतात, काही विनम्र असतात. ज्यांनी हे शब्द रुजवलेले आहेत शरीरामध्ये, त्यांचा तो शब्द आहे अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणून या ठिकाणी जी सेवा करणारी जी लोक आहेत ना, यांचा अहंकार वाढत नाही, हळूहळू कमी होत आहे. मग आता ही वेगळ्या पद्धतीनं एक शब्द आहेत. बाबांचं आगमन या ठिकाणी झालेलंच. आता वेळही थोडासा आपला आवरत येतोय, तर काही लोक फुलं वाटायला गेले तरी चालेल. एक जणाकडेच बरेच द्यायचे, त्यांनी शेजाऱ्याला ॲडजस्ट करायचं. तर गडबड न करता आपले तरुण मुलं जे आहेत, सप्ताहातले जे सहकार्य करणार आहेत, यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. आणि मग पुढचा जो शब्द एक राहिलेला आहे, तो नाथ महाराजांनी खूप सुंदर पद्धतीने घेतलाय अभंगाच्या शेवटच्या. आ
पावन पतित होता जोरात वाजवा टाळ. फुलं पोचले का सगळ्यांना? थोडक्यात आपण दत्त जन्माच्या बद्दल दरवर्षीच आपण ऐकतो, त्यामुळं आता थोडं शॉर्टकटमध्ये सांगतो. अत्री ऋषी आहेत, जे 3 नाहीत त्यांना अत्री म्हणतात. आणि अनअसूया, जिला ईर्ष्या नाही अशी स्त्री, ही अपवादाने सापडतात बरं का. महिला सगळ्या ईर्ष्याळू असतात असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये. कारण शेजारची जी बसलेली असते तिची साडी पाहिल्यानंतर आपली साधी वाटते. किंमत काय लावलेली नसते ना, लेबल कधी रंग वेगळा असतो, कुणी काय ईर्ष्याळू असतात. असं वाटतं की आपल्याकडं जे आहे ते दुसऱ्याकडं नसावं, म्हणून मार्केट खूप चालते. आणि तसं ही जी अनअसूया आहे, दुसऱ्याबद्दल जिच्या मनात द्वेष नव्हता अशी, आणि ही पतिव्रता होती. मग नारदांनी प्रोग्राम राबवला आणि जे ब्रह्म विष्णू महेश होते यांच्या तिघांच्या पत्न्यांचं डोकं खराब करून आला बिचारा. माझ्या भाषेत सांगतोय बरं का. ओके. मग आल्यानंतर मग तिचा जो पातिव्रत्य होतं ते भंग करण्यासाठी तिघा बायकांनी आपल्या नवऱ्यांना पाठवलं. ते तिघं आले भिक्षा वगैरे मागितली आणि सांगितलं की मला जेवण कसं वाढायचं. तुम्हाला माहीतच आहेत कसं वाढायचं. कपडे अंगावर नसावेत अशा अवस्थेत वाढायचं. मग आता धर्मसंकटात ती पडली बिचारी. मग तिनं त्यांना सगळ्यांना लहान केलं, लहान बाळ. आणि मग त्यांना त्यांचं पोट वगैरे भरलं कथेप्रमाणे, आहे का नाही, थोडं थोडं पुढं सरकत. आणि मग हे बऱ्याच दिवस दौऱ्यावर गेलेले आलेच नाही. मग कसं काय आले नाहीत, मग यांच्या डोक्यात आलं तिकडं गेलेले आहेत. मग हे नारदांनी सांगितलं आता तू जा. आणि मग आल्यानंतर सांगितलं तुमचे तिघींचे नवरे माझ्याकडं आहेत, लहान बाळ आहेत, आपले आपले ओळखान घेऊन जा, आहे का नाही. आता यांनी मोठे झालेले पाहिले, जरा थोडंसं ओपन बोलतो, जरा वय झालेले माणूस आहे, सगळ्यात दाढी मिशा असते, नाही का नाही. त्याच्यामुळं कळतंय काहींचे दाट केस, कुणाचे पातळ वगैरे, चेहरा कळतोय ना. लहान बाळ आहेत ते जास्त ओळखू येत नसतात, सगळे सारखेच दिसतात. घेऊन जा म्हटले. पण नंतर लक्षात आलं की दुसराच जर उचलला तर. मग दुसऱ्या एका स्त्रीचं पातिव्रत्य नष्ट करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचंच पातिव्रत्य संकटात आलं. मग अनअसूयेने त्यांना मोठं केलं, त्यांच्या ताब्यात दिलं. आणि जाता जाता एक मागणी केली की तुम्ही तिघे लहान होतात, लहान असल्यामुळे तुमची मी सेवा केली, सेवा करण्याची मला सवय लागली. मग आता तुम्ही जर माझ्यापासून गेलात तर मग मला सेवा कशाची करायची. मग
एक 2-3 मान्यता आहेत. ती एक मान्यता आपण घेऊ. अचानक त्याच पाळण्यामध्ये एक दत्तात्रय तिथं अवतरित झाले आणि ज्या वेळेला झाले तो 6 वाजता दत्तात्रय अवतरित झाले. माझ्या घड्याळात 1-2 मिनटं बाकी आहेत, तर आपण तो अभंग पूर्ण म्हणून वेळेवर आपण त्याला पुंडल घेऊ. सगळ्याला फुलं पोचलेत, हातवर करा. शेजाऱ्यांकडे कोणाकडे नसतील तर आपण ट्रान्सफर करा. एक अभंग घेतील आणि अभंग झालं की फुलं टाकू. धरी अवतार विश्वतार धरी अवतार विश्वतार धरी अवतार विश्वतार धरी अवतार विश्वतार आत्रीने हे मंत्र नक्षत्र शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुदेव वासर गुरुदेव एकाजनाधनी पूर्ण अवतार एकाजनाधनी निर्गुण निराकार निर्गुण निराकार निर्गुण निराकार रोहिणी भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज दत्तात्रयाचं थोडं भजन द्या. दिगंबरा दिगंबरा दीपार वल्लभ दिगंबरा 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 दीपार वल्लभ दिगंबरा दत्त अवतारी झालेले आहेत. ज्यांना ज्यांना पाळणे देत आज एक महिला महिला उठू नका गर्दी करू नका. एक मिनिट आज सगळ्यांना एक प्रश्न विचारतोय. आजचा वार कोणता आहे?
गुरुवार. आणि दत्तात्रय कधी जन्माला आले होते? हा, गुरुवारच आहे आज बी. जन्माला आलो तो गुरुवारच होता. पौर्णिमा पण आहेत. अनेक योग घडून आज आलेले आहेत. महिला मंडळ थोडं शांत घ्या. हा, आता तुमच्यासाठी आपण थोडा आवर्त घेऊ, आहे का नाही? खूप सुंदर या ठिकाणी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं. असंच उत्तर बाबांना सहकार्य करत राहा. संस्थांचा हळूहळू उत्कर्ष होणारच आहे. तरुण मुलं आता ॲक्टिव्ह झालेले असल्यामुळे सगळ्यांनी त्यांनाही सहकार्य करा.